फ्रेंड. हे बघ, आईनं तुझ्यावर आता खूप चिडली आहे. सो तू जर का काही चुकीचं वागली असशील ना, तर तू लगेच तिला सॉरी बोल. मग ती शांत होईल आणि तुला लगेच माफ करेल. हा, मी निघू आता? नको ना फ्रेंड, तू प्लीज थांब ना. तू असलास ना की मला फक्त ओरडा मिळेल, नाहीतर आई मला फटके देईल. इथे काय चाललं होतं? तिथे काय करत होती जाधव काकूंकडे? नेहा, सॉरी, आय डोंट मीन टू इंटरफिअर, पण मला असं वाटतं जाऊ दे ना आता. म्हणजे तू खूप चिडली आहेस आता, आणि कधी कधी रागाच्या भरात आपण खूप जास्त बोलून जातो. सो तू शांत झालीस की बोल परीशी. आणि परी पण परत असं नाही वागणार है ना परी? हा, एक मिनिट यश, परीला तोंड आहे आणि तिला बोलता येतं. एरवी तर सुरू सुरू बोलत असते, आता का शांत बसलीयस? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. काय करत होती जाधव काकूंकडे? आई, तू एकटेच काम करतस ना? तुला बॅड अंकल येऊन बोलतात ना? आणि काल मला दुपारी ओजस म्हणलेलं की तू आमच्या सोबत खेळू नको. त्याच्या आईने सांगितलं की पैसे न दिले तर घराबाहेर काढून टाकतील. पण आई, मला इकडेच राहायचंय, म्हणून मी पण काम करते. मला तुला हेल्प करायची. बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाहीये? हा, तुला काम करून पैसे कमवावे लागतील अशी वेळ मी नाही येऊ देणार तुझ्यावर परी. तू असं लहान आहेस. तू अभ्यास करायचा, छान खेळायचं. हे पैशाचं टेन्शन तू नको घेऊस बाळा. तुझी आई आहे ना, हो ना? मग मी सगळं नीट करीन. तू काही काळजी करायची. परी प्लीज, तू पुन्हा अशी नको वागूस परी. तुझ्या अशा वागण्याने मला खरंच खूप त्रास होतो परी. फ्रेंड, माझ्यामुळे रडली ना आई? डोंट वरी, मी समजावेन तिला, होईल ती शांत. बच्चा, तुझी आई तुझ्यासाठी एवढं काही करत असते, तुझी एवढी काळजी घेते, मग तिला त्रास होईल असं आपण नाही वागायचं आहे ना? आणि तुझी आई तर तुझ्या बरोबर नेहमीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव परी, मी पण तुझ्या बरोबर नेहमी आहे. काय तुला जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल ना बेटा, फक्त डोळे बंद कर आणि मला आठव.
मी नक्की येईन. प्रॉमिस? गॉड प्रॉमिस. परी, परी हे बघ मी कोशिंबीर करून ठेवली, तुला मिक्स करायला आवडतं ना? ये पटकन कर, मग मी फोडणी देते. परी, 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 काय ग, मी कधीची हाका मारतीये, लक्ष कुठे हो का नाही देते? ते आधी कोशिंबीर मिक्स कर आणि मग तुझा डान्स कर. मी नाही करणार. का? तूच सांगितलं ना मी कुठलंच काम करायचं नाही, मी फक्त खेळायचं आणि अभ्यास करायचा, म्हणून मी डान्स करते. मी तुला मगाशी बोलले तर तुला राग आलाय? सॉरी. पण काय ग ठमे, मी तुला अभ्यास करायला सांगितलं, खेळायला सांगितलं, डान्स करायला नाही. अगं आई, उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना, मग आज आमचा डान्स आहे स्टेजवर. ओ, मी विसरलेस ग, सॉरी बाळा, मला तुझी प्रॅक्टिस घेता नाही आली. पण सीमा काकूनी घेतली ना? हो घेतले, आणि मला सगळे स्टेप सुद्धा येतात. मग ठीक आहे. आई, तू बंडू काका झालीस का? म्हणजे बंडू काका विसरता ना, तसं तू पण विसरलीस. असं नाही बोल. चल तू डान्स कर, मी बघते. चला. घाई गॅस बंद करायला विसरले. अगो बाई, हे कोण? ओ ओ, कोण आहात तुम्ही? असे डायरेक्ट घरात कसे काय घुसलात? अहो ओ, कुठे आहात तुम्ही? आपल्या घरात कोणीतरी घुसलंय. ओ, बाहेर वा बघू तुम्ही, नाहीतर मी आरडाओरडा करून बिल्डिंग मधल्या लोकांना जमवी ना. चला. खबरदार, मी डेन्मार्कचा राजा क्लॉडियस आणि तू मला बाहेर काढणार? थांब, सेनापतींना बोलावून तुला चांगली शिक्षा सुनावतो. पोलोनियस, या बाईला अंधार कोठडीत डांबून ठेवा. काय ध्यान दिसताय तुम्ही, मुकुट पण घालता येत नाही. ध्यान वगैरे काय नाही. अरे मी काय म्हणतात ते राजबिंडा दिसतोय. हसतेस काय? तुला बिल्डिंग मधले नाटकात घेत नाहीत ना, म्हणून जळतीस तू. काही जळत भिळत नाहीये. तुम्हालाही घ्यायचं नसतं त्यांना, पण तुम्ही जबरदस्ती तालमीत जाऊन बसता ना, म्हणून नाईलाजाने घ्यावं लागतं त्यांना तुम्हाला नाटकात. माझं ऐका, नाटकात बिटकात भाग घेऊ नका. तुमच्या हल्ली लक्षात राहत नाही, उगीच घोळ घालून ठेवाल. अगं तुला या नट सम्राटाची किंमत नाहीये, पण बिल्डिंग मधल्या लोकांना आहे, आणि म्हणून त्यांनी मला हॅमलेट मध्ये राजाची भूमिका दिली आहे. हे घे स्क्रिप्ट, पैसे दे, बघ माझं सगळं तोंड पाठ आहे. अरे हॅमलेट, माझ्या मुला तू आलास, त्यामुळे मला केवढा आनंद झालाय. अरे माझा आनंद गगनात मावेनासा झालाय.
शिपाई शिपाई, माझा मुलगा आलाय, जा सगळ्या राज्यात पेढे वाटा. लेकरा, मला माहितीये तुझे वडील गेल्याने तू दुःखी आहेस, पण विधी लिखित असतं ते घडतच. त्याचा शोक करू नकोस, दुःख करू नकोस. आणि वडील गेले तर काय, तुझा हा काका अजून जिवंत आहे. तुझा काका क्लॉडियस आता या नगराचा राजा आहे. तुझी आई गर्ट्रूड आता माझी अर्धांगिनी आहे, आणि तू सुद्धा आता माझा सुपुत्र आहे. हे राज्य माझं आहे, हा महाल, ही सगळी संपत्ती माझी आहे. जा बाळा, तू प्रवास करून दमला असशील, विश्रांती घे. नंतर आपण एकत्र बसून जेवण करू. तू आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ मी आज पंचपक्वान्नाचं जेवण बनवायला सांगितलंय. अगो बाई, हो कसं जमवलं होतं तुम्ही? काय चोख पाठ आहे तुमचं. काय हो, मग एरवी काय विसरण्याचं नाटक करता की काय? अगं बाकी काही विसरेन मी, पण नाटकातले संवाद कधी विसरणार नाही. अहो, अरे हाडाचा रंगकर्मी आहे मी. कॉलेज मध्ये असताना एकांकिकेत मॉब मध्ये सगळ्यात पुढे असायचो मी. अगं वडिलांच्या धाकानं नाटकात काम करणं सोडलं, नाहीतर मी आज साधा इंजिनियर नाही, एक नावाजलेला नट झालो असतो. ठाऊक आहे? बापरे, तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलायला लागलात ना की मला भीतीच वाटते. बघा, गेल्या वर्षी काय गोंधळ घालून ठेवला होता तर आठवतंय ना तुम्हाला? ते बॅकस्टेज का काय म्हणतात ते करताना, नाटक सुरू व्हायच्या आधी स्टेजवर मध्यावर चप्पल विसरला होतात. सीन कोणता तर दिवाणखाना, आणि मध्ये चप्पल. कसं दिसत होतं ते? अगं तेव्हाच मला जाणीव झाली की माझा जन्म बॅक स्टेज साठी नाही, ऑन स्टेज साठी झालेला आहे. आता तू आज बघच, एका नव्या नटसम्राटाचा जन्म होणार आहे. मी नटसम्राट. परी, बाळा आता मला जसा छान छान डान्स करून दाखवला ना तसा स्टेजवर करायचा हा. आणि तिथे सगळ्यांना बघून घाबरायचं नाही. नाही घाबरणार मी आई, मी ब्रेव गर्ल आहे ना. गुड गर्ल. आणि डान्स करताना चेहऱ्यावर अशी छान स्माइल ठेवायची. हो आई. आणि जा आता बेडरूम मध्ये टिकली ठेवली ना ती लावून ये. माझी परी डान्स साठी तयार. हॅलो यश, बोल. नेहा, परी ठीक आहे ना? नाही म्हणजे आज हा जो काय सगळा प्रकार झाला, प्लीज तिला ओरडू नकोस, समजावून सांग तिला प्लीज. हो, ती बरी आहे. आणि आम्ही तर विसरलो पण आता. इनफॅक्ट आज मूड खूप चांगला आहे मॅडमचा. रिअली? चला मग ठीक आहे. अरे, आमच्या बिल्डिंगच्या गणपतीचं उद्या विसर्जन आहे ना, सो आज इथे सांस्कृतिक कार्यक्रम आहे. मॅडम परफॉर्म करणार आहे, डान्स करणार आहे आज. अच्छा, परी डान्स करणार आहे? हो. दॅट्स सो क्यूट. अरे यार, मी मिस करणार आहे तिचा डान्स. हा बाळा. कोणाशी बोलते? यशशी. दे ना, मला पण बोलायचं. हो. हॅलो फ्रेंड, मी थोड्या वेळ स्टेजवर डान्स करणार आहे, तू पण ये ना बघायला. सॉरी फ्रेंड, मला जर का अगं शक्य झालं असं तर मी धावत आलो असं तुझा डान्स बघायला, पण आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला नाही येता येणार आता. नेहा, हा, एक काम करशील प्लीज, जेव्हा परीचा परफॉर्मन्स सुरू होईल ना तेव्हा तू मला व्हिडिओ कॉल करशील? हो करेन. म्हणजे मलाही तिचा डान्स बघता येईल विदाउट फेल. प्लीज. हो हो, नक्की करते. नेहा. हो यश, मी तुला करते फोन नंतर. बाय. ए नेहा. हो आलो काकू. चल चल बाळा. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. वेणीबाईंना ना फार पुढे पुढे करायची सवय. हा, आणि ह्यांनाच कसं मिळतं दरवर्षी?
निवेदन करायला? अगं तिचा नवरा सेक्रेटरी आहे ना, मग कोण अडवणार तिला? आता बघा, जसं काही तिच्या घरातला हळदी कुंकवाचा कार्यक्रमच आहे अशी सुरुवात करेल आणि अर्धा वेळ तर स्वतःचं कौतुक करण्यातच घालवणार. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप घेण्याआधी आपण इथे सगळे जमलो आहोत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे आणि यावर्षी सुद्धा तुम्ही तुमची टेप वाजवणार ना? हो लेलेबाई, मुद्द्याचं बोला. कार्यक्रम सुरू करा. मंडळी ताटकळली मगासपासून. ठीक आहे, आता आपण थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी अवनी आणि ग्रुप आपल्या समोर गणेश वंदना सादर करतात आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या टाळ्या टाळ्या. आता आपल्या समोर एक गोड नृत्य सादर करायला येतात आहे आपल्या बिल्डिंग मधले क्यूट मेंबर्स परी आणि ग्रुप. टाळ्या. ऑल द बेस्ट. मस्त कर.